ह्या व्हिडिओमध्ये पण आपण डिव्हिजन प्रोसेसेस बघणार आहोत. मग आता यामध्ये वेगळं काय आहे तर बघा, हा जो आपला डिव्हिडंट आहे म्हणजे ज्या नंबरला आपण डिवाइड करणार आहोत तो नंबर आपला होल नंबर आला आहे, पण ज्या नंबरने आपण डिवाइड करणार आहोत तो नंबर मात्र आपला डेसिमल पॉईंट नंबर आलेला आहे. ठीक आहे. सपोज आता मी तो असा लिहिला 72/1.2. आता हे डिव्हिजन करणं थोडंसं अवघड आहे, बरोबर. मग आता काय करायचं, हा डेसिमल पॉईंट इथून काढून टाकायचा. काढून टाकायचा म्हटल्यावर असा सहज काढून टाकायचा का, नाही. काढण्यासाठी एक प्रोसेस आहे. तर डेसिमल डिजिट्स किती आलेले आहेत पहिले ते काउंट करायचे. डेसिमल डिजिट्सचा अर्थ काय की डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आले ते बघायचं. सो डेसिमल पॉईंट नंतर इथे 1 डिजिट आलेला आहे फक्त, त्यामुळे काय करायचं, ह्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं, ह्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं. जर आपण डिनॉमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय करतोय तर आपल्याला रूल असं सांगतो की तुम्हाला त्याच नंबरने न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं असतं. सो आता दोघांनाही 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर न्यूमरेटरला काय येतं, 720 येतं आणि इथे हा डेसिमल पॉईंट निघून जातो. याचा अर्थ काय की ज्या वेळेला आपण 10 ने मल्टिप्लाय करतो तर आपला हा डेसिमल डिजिट जो आहे तो 1 ने राईटला शिफ्ट होतो, म्हणजे 12.0 असं होतं. ज्याचाच अर्थ काय होतो, 720/12. तर मग हे डिव्हिजन न करता आपण हे डिव्हिजन करणार आहोत. तर बघा, हे डिव्हिजन करण्यापेक्षा हे डिव्हिजन केलेलं कधीही सोपं राहील आपल्याला. सो 12चं टेबल आपल्याला माहितीच आहे. सो 12 6 जा 72. 72 मधून 72 गेले, किती राहिले, 0 राहिले आणि राहिलेला 0 आपण खाली ड्रॅग केला. 12 0 जा 0, 0 मधून 0 गेले, आन्सर आलं 0 आणि आपल्याला क्वोशियंट मिळाला आहे 60. आता आपण कसं लिहिणार हे, 72 डिवायडेड बाय 1.2 gives us 60.